ते ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. नवीन एका व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. वॉटरफॉलला आलेला, धबधब्याला आलेला मी तिथला आणि ट्रेकिंगचा सुद्धा आहे. तर व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडणार आहे. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि खूप दम आलाय, वरती चढलोय खूप, बघू शकता. नक्की आवडला का तुम्हाला व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा. तर चला बघा पूर्ण व्हिडिओ तुम्ही. पिंपोरी धबधब्यात जाण्यासाठी पिंपोरी रोडला तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्ही पायाने सुद्धा जाऊ शकता धबधब्याकडे, किंवा ॲटो शेअरिंग रिक्षा पण भेटून जाते. तर शेअरिंग रिक्षा जे तुमचे 25 रुपये घेईल पर पर्सन, आणि तुम्ही चालत जरी गेले तरी पण एक हार्डली तुम्हाला 15 ते 20 मिनिट लागते. जवळच आहे, तर तुम्ही पायाने सुद्धा जाऊ शकता. मी सुद्धा पायानेच गेलो. चालत होतो की समोरून थोडाच नजारा तुम्ही बघू शकता. किती मस्त एकदम दिसत आहे. खूप मजा येत होती चालताना. पूर्ण खाली पूर्ण एकदम पाणी वगैरे, धबधब्याचं पाणी बघा खाली घास व्ह्यू एक नंबर व्ह्यू. बाजूला ही जी शेती आहे पूर्ण भाताची शेती आहे. आणि आपल्या इकडे जे पूर्ण सोयाबीन वगैरे असते, इकडं जास्त करून पाऊस वगैरे जास्त असतो म्हणून इकडे भाताची शेती वगैरे केली जाते. इकडे भुट्टा खातो, तुम्ही पण खायला या. मागचा व्ह्यू एक नंबर. हा निसर्ग. खतरनाक. वरती माझ्या समोर तुम्ही बघू शकता एकदम टॉपला जे आहे धबधबा, आपल्याला तिथेच जायचं आहे. इथं आजूबाजूला तुम्हाला दुकान वगैरे सुद्धा भेटतील, जिथे तुम्ही चाय वगैरे काय जे पाहिजे ते घेऊ शकता. बॅग ठेवायला जागासुद्धा समोर असते, परंतु मी माझी बॅग जे सोबतच घेतली, मला वरतीसुद्धा जायचं होतं त्यामुळं. तर आजूबाजूला खूप सारे शॉप आहेत. हाच तो धबधबा आहे, तर सगळ्यात मोठा आहे हा. एकदम मस्त. हा जो धबधबा आहे पूर्ण वरतून पाणी येतं, तर आता आपण तिकडे सुद्धा बघायला जाणार आहेत. आणि एकदम खाली तुम्ही बघू शकता, तिथून आलो आहे, आता वरती जायचं आहे आपल्याला. पाणी पण भरपूर आहे इथे तुम्ही बघू शकता. आणि वरतून जिथून पाणी येत आहे तर त्या ठिकाणीच आपण जाणार आहोत बघण्यासाठी. पण आता ट्रेकला सुरुवात. त्या टोकाला जायचं आपल्याला. पूर्ण हे फिरून तिकडे जायला लागणार. गावची सवय म्हणून काय वाटत नाही चढायला, पण थोडा दम येते कारण खूप दिवसानंतर चढतोय ना. तर चला वरून नजारा दाखवतोय तुम्हाला. नवतरुण पिढीला चढायला जमत नाही. लोकलच्या लेडीज आहेत, खूप म्हातारे आहेत, त्या चढत आहेत वरती. इथं जायचं आहे, इथून तिकडं. वा काय व्ह्यू आहे खतरनाक. बघू शकता रस्ता खूप पाय घसरण्यासारखा आहे. आरामात चढायला लागणार वरती. व्ह्यू कॅमेऱ्यावरती थोडं पावसामुळं ब्लर दिसतंय पावसामुळे. वरतून दाखवतो आता पुन्हा वरती गेल्यावरती. आपण ज्या आधी एकदम तिथे गेलेलो या ठिकाणी, तिथून इकडं आलो. इथून
या साईडनं आता पुन्हा वरती आलो. खूप चढायचं अंतर अजून बाकी आहे, पण काही विषय नाही, चढल्याशिवाय जाणार नाही. तिथं जायचं. वजन वाढल्यामुळे आणि खूप दिवसामुळे चढल्यामुळे बहुतेक खूप दम येतोय. परंतु आम्ही आधी तिथे गेलो नाही, जो तुम्हाला छोटा दिसतो ना 2018ला, त्याच्यामुळे थोडीफार माहिती आहे. खूप मोठा धबधबा आहे. तिकडून वरतून गेले की तिकडे एक आहे, तिकडे एक आहे, याच्या पाठीमागे सुद्धा आहे. तर चला चढूया आता. इथून मेन प्रॉब्लेम आहे की इथं काही पाय द्यायला जागा पण नाही, पण कसं तरी जायला लागणार. चला फायनली वरती आलेला आहे मी, बघू शकता. खूप टाईम लागला खालून इथं वरती यायला. खूप जड जात होतं कारण दिवस झाले चाललो नाही. व्ह्यू एन्जॉय गाईज. पूर्ण वरती धुकं ढगं बघू शकता. एवढ्या वरती पण घर आहेत लोकांचे. व्ह्यू एवढ्या वरती चाय विकतात 10 रुपयाला एक. रेट थोडा वाढवायला पाहिजे, एवढ्या वरती विकायले. हाच तो धबधबा जो खाली बघितलेला आपण. इकडे येतो मी 2 मिनिटात. आईस फाटायला लागली इथून खाली बघायला, बघू शकता. एक नंबर असा भाऊ चढलेला वरती. इकडे या वर्षाची ट्रेक एक समाप्त झाली आपली. हा बघा हा धबधबा, तिथं आपण खाली गेलेलो आहे की नाही. इथं घरं पण आहेत वरती कुणाचे काय माहिती, ते एवढ्या वरती कोण राहत असणार. पाण्या पावसाचं अवघडच आहे लोकांना, लाईट वगैरे. चला चाय घ्यायला. ही भाताची शेती आहे, एवढ्या उंचीवरती भाताची शेती, कमाल यार. तरी बरं झालं साप वगैरे काही दिसले नाही आतापर्यंत इथं, कारण एकटाच आहे मी. एकटा जीव सदाशिव कुठेही फिरा, काही प्रॉब्लेम येत नाही. चाय हेच पाणी जे तिकडे एकदम खाली जाते आणि मोठा धबधबा होतो. तिथं जिथं खाली होतो आपण तिकडे एक आहे, त्या पाठीमागून एक आहे, पण तिकडे जाण्याचा रस्ता आम्ही लास्ट वेळेस त्या साईडनं गेलेलो. तर आता काय माहिती नाही कुठून जायचं, आठवत पण नाही. 2018ला गेलेल्यामुळं. चला इकडं जाऊया, इकडून पुन्हा त्या साईडला जायचं आपल्याला. आम्हाला एक ना एवढ्यावरती यांनी सिमेंट वगैरे आणली, वरती घर बांधले. मेन एरिया खूप खाली आहे, दिसणार पण नाही तिकडं. बस समाप्त. आता याच्यावरती आजूबाजूचाच पूर्ण माळ वगैरे आहे, तिथपर्यंत आता शेवट आहे. बाकी ते पाठीमागचे जे आहेत पुन्हा त्या साईडचे आहेत. तर हा शेवट आहे. कुठून आलो तो एकदम खालून, काय अंदाज पण नाही. 2.5-3 किलोमीटर असं लांब आलो खालून, एकदम वरती आलो. इथं धबधबा, खाली मस्त थोडंफार बसतो आणि मग पुन्हा रिटर्न. वा पूर्ण ढगे, पूर्ण जे आहेत पूर्ण माळावरती आहेत, बघू शकता. हे वाले इथं वरती पण आहेत, पण एकदम वरती जायला लागणार. तेवढ्या वरती गेलो आणि हरवलो तर पुन्हा अवघड काम आहे. नेटवर्क तर इथं काय नाही पहिलंच, पण लोक आहेत इथं लोकलचे. पुन्हा झाला सुरू 2020 जिंदाबाद. 10 रुपयाला आपण भेटला. कॉल येतो याच्यावरती, जाऊ द्या, पाऊस येतो म्हणून काय उचलणार नाही. सारंगदरचा आहे, कल्लू डॉनचा आहे. ठीक आहे, इथं बसतो आता मस्त आरामात. शांतता आहे, डोक्याला ताण नाही कुठला, काय नाही, एकदम एन्जॉय करत मस्त. सुट्टी आहे, मस्त फिरायचं. धबधबा आहे, पाणी आहे, नेचर आहे. फक्त हे जे तुम्ही वगैरे खाता कुठं जाऊन, ते याचं प्लॅस्टिक जे आहे ते फेकू नका प्लीज. मी सुद्धा माझ्या बॅगमध्ये ठेवले, कुठं कचराकुंडी दिसेल तिथं आपण टाकून देणार आहे. पुन्हा फोन येतो, आय थिंक उचलायला लागणार याचा. काय अर्जंट असेल तर एकदा बोलतो. काय बोलतो तू? पाऊस सुरू झाला आहे आणि मी थोडं छत्री घेऊन बसलो इथं. कारण हा की पूर्ण मोबाईलवरती पाणी पडतं आहे आणि आता सुद्धा कुठं कुठं ब्लर दिसते.
त्याच्यामुळं व्ह्यू एकदम खतरनाक आहे. आता खाली उतरायचं ते विषय वेगळा राहिला, पण व्ह्यू एक नंबर आहे. एक नंबर व्ह्यू. कॅमेऱ्यावरती पाणी जर नसतं आलं ना तर 100% मी मस्त व्हिडिओ बनवला असता. पण एक पाणी आले पूर्ण ब्लर व्हायले. आता का एकदम बघू शकता पाठीमागचा व्ह्यू. पूर्ण धबधबे आहेत, पूर्ण माळानी या. तुम्ही सुद्धा या कधी नक्की. मस्त आता पाऊस जेव्हा पडतो ना तेव्हा जा. आता एकदम याला पाऊस यायला आहे. हो, पाऊस यायला पाहिजेत पण थोडं कमी यायला पाहिजेत, तेव्हा मजा आहे थोडी. म्हणजे व्हिडिओ काढण्याची, नाही तर पूर्ण ब्लर व्हिडिओ यायला आहे. हे बघा समोरून पूर्ण ढगा आलेत आता इथे. हे खाली जिथं मेन धबधबा आहे ना त्याच्यावरती आले ते. खतरनाक. हे लोक पण आले इकडं. हा घर व्ह्यू खतरनाक आहे, पण काही का हो. आणि मित्रासोबत यायचा प्लॅन होता पण त्यांनी कॅन्सल केला. मी एकटाच आलो. एकदा प्लॅन झाला की पुन्हा ते परत कधी जाणार आपण हे काय सांगू शकत नाही. म्हणून प्लॅन केला तर नक्की फिरायला तुम्ही पण जात जा. समजलं. आता बघा हा व्ह्यू. खाली पूर्ण धुकं झालं इथं पूर्ण. पाऊस पण थोडा जोरात यायला लागला. आता आय थिंक खाली जायला पाहिजेत, कारण पुन्हा जास्त आला तर उतरायला थोडा प्रॉब्लेम होईल. ते इथून खाली पाणी जातं, पुन्हा तिथून खाली आणि तो मोठा धबधबा होतो. पलीकडल्या साईडनं सुद्धा पाणी येते. पाणी वाढला म्हणून मी सुद्धा छत्री घेतली. तसं पूर्ण भिजलोय मी, पण तरी सुद्धा घेतली हाती. इकडे बघू शकता तुम्ही आता व्ह्यू. खतरनाक माहोल, एकच नंबर. हा सगळ्यात व्ह्यू डेंजरस आहे. हा पाणी इथं आहे आणि तर खाली तुम्हाला दाखवतो. एकच मिनटं. एकदम थरारक असा व्ह्यू. खाली बघू शकता तिथं एकदम खाली. इथून कोणी खाली गेलं की त्याचं राम नाम सत्य आहे. हड्डी पण मिळायला मुश्किल आहे. खूप खाली आहे गावात. खतरनाक. भाई बोललेलो 100% वरती जाणार तर आलो बघा. फुल मच्छाव कार्यक्रम. मच्छाव फाटायला लागली, पण काय करणार आहे. एक शौक आहे माणसाचा आपला. पण एकदम अवघड ठिकाणी मी पण गेलो नाही. जिथं सेफ आहे तिथंच आपण जातोय. म्हणजे रिस्क घेऊन नको आहे. बघू शकतो पाठीमागे. वाव, व्हॉट अ व्ह्यू बे. हा मोठा धबधबा आहे. व्ह्यू पूर्ण बॅक एकच नंबर. तिथे गेलेलो मी एकदम खाली. तिथून एवढ्या वरती आलो. लास्ट टाइम त्या धबधब्याखाली गेलेलो. पाऊस खूप जोराचा वाढलेला, तरीसुद्धा आता चालूया आपण खाली. तिकडून खाली जायला लागणार. व्हिडिओ एंड करतोय आता, कारण खूप वेळ झाला आणि मी पूर्ण भिजलोय. मोबाईल पण पूर्ण भिजलाय, पण वॉटरप्रूफ असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु व्ह्यू अजून मी इथंच आहे. अजून थोडा वेळ थांबणार आहे, परंतु मी आता व्हिडिओ इथं सेंड करतोय. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय आणि खूप मेहनत घेऊन बनवतोय. 82 kg वेट असून सुद्धा मी एवढ्यावरती चढतोय. आणि हे एक शौक आहे, असं काय नाही की फक्त यूट्यूबसाठी. शौक आहे, तुम्ही पाळायलाच पाहिजेत. बघू शकता व्ह्यू एक नंबर.
तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आणि आपण कुठं जरी प्लॅन केला तर तुम्ही कुठे येणार ते सुद्धा सांगा. करणार आहेत आपण नेक्स्ट आता कुठंतरी प्लॅनिंग फिरायचा. तर बघूया नेक्स्ट प्लॅन कधी होतो. तर थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच सगळ्यांचे सपोर्ट तर करताय तुम्ही लोक, पण यावेळेससुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की झालं पाहिजेत. नवीन सबस्क्रायबर काहीतरी आले पाहिजे या व्हिडिओपासून. तर थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू गायज.